दरम्यान चंद्रपूरच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो अशी प्रतिक्रिया ठाकरेंसोबत युतीवर सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे। तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती आघाडीचा निर्णय हा स्थानिक पातळ्यांवर घेण्यात आल्याची प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे। चंद्रपूर शहराच्या विकासामध्ये आम्ही सर्वांनी एकत्र राहायचं व चंद्रपूरच्या प्रगतीचा विकासाचा झंझावात वेगाने करण्याचा आम्ही संकल्प केला आहे। माननीय देवेंद्रजींनी आम्हाला विश्वास दिला की चंद्रपूर महानगरपालिकेच्या विकासामध्ये कुठेही आम्ही निधी कमी पडू देणार आणि मला विश्वास आहे की आज आम्ही एकत्र आलो ते विकासासाठी चंद्रपूरच्या प्रगतीसाठी ही प्रगती वेगाने होईल हा विश्वास मला आहे आणि मी स्वतः या चंद्रपूर महानगराच्या विकासाचा आराखडा करण्याचा निर्णय केला की आमचं चंद्रपूर हे महाराष्ट्रामध्ये एका उत्तम शहरापैकी एक शहर आहे। हा निर्णय संपूर्णतः स्थानिकचा निर्णय आहे। खरं तर नगर परिषदांच्या निवडणुका, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या सगळ्या निवडणुका बघता प्रत्येक ठिकाणी आम्ही स्थानिक कार्यकर्त्यांना पूर्ण अधिकार दिले होते। कुणासोबत युती आघाडी असावी आणि ती कशी असावी या संदर्भात त्या ठिकाणी स्थानिकच्या सगळ्या लोकांनी आपला वेळ, पैसा, शक्ती पूर्णपणे ओतलेलं होतं। त्यामुळे त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार असले पाहिजेत। ही भूमिका आमची जशी राज्यभरात सगळीकडे तशीच ती चंद्रपूरमध्ये। जी बातमी बघितली की 1.25 वर्ष काहीतरी महापौर पद त्यांना मिळतंय, तर त्यासाठी खरं तर संजय राऊत साहेब आणि उद्धव साहेब यांचं मनापासून अभिनंदन की त्यांना चंद्रपूरमध्ये तरी महापौर पद मिळालंय, त्याबद्दल अभिनंदन करतो। आणि शेवट आता ही गोष्ट त्यांना कळली असेल की बाबा काही गोष्टी या स्थानिक लोकांना निर्णय घेण्याचे अधिकार जसे सन्मान्य राजसाहेबांनी दिले होते आणि तसेच त्यांच्या स्थानिक लोकांना त्यांनी दिले असावेत असं मी अज्युम करतो आणि त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेतला असेल। मला असं वाटतं प्रत्येक वेळेला कोणीही आकांतांडो कुठल्या गोष्टीवर करण्याच्या आधी 10 वेळेला विचार केला पाहिजे, आपण हे आकांतांडो करतोय, हे योग्य करतोय की नाही करतोय।